याव लवकर. अहो याव डॉक्टर, मेलात की काय? आता मीच मरतोय. लवकर माझा ट्यूमर काढा. विचार ओरडू नका, नाही तर असं ओरडून आतला आत ट्यूमर फुटेल. ऐक डॉक्टर, या ना लवकर, याव खूप दुखतंय दुखतंय. अगं शालू, झोका दे गो मैना. अगं शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू, झोका दे मैना. हा गेला. अरे असाच करतो हा, कधीपासून येतो रे, फक्त गाडा म्हणून जातो. अरे बुलेट ट्रेन सारखा थांबतच नाही. ऐक मरायची पाळी आले. डॉक्टर आल्या आल्या जाऊ नका. गाणं कसलं म्हणताय विचार आहे. ऐक दुखतंय हो डॉक्टर, या रे लवकर. डॉक्टर यावं लवकर. डॉक्टर शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. डॉक्टर वेदना खूप असह्य होत आहे तो. नाही वसाड्या, तुला चेतना असह्य झाली म्हणून तू माझ्या स्किट मध्ये चेतना नाही हो, वेदना. खूप पोटात दुखतंय. जाम पोटात दुखतंय. अरे एक मिनिट. काय करताय डॉक्टर की कोण आहात तुम्ही? अहो माझं ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही ते घेऊन येता, मला उघडा करता, गाणं म्हणताना परत निघून जाता. ऑपरेशन करतच नाही तुम्ही. अच्छा, म्हणजे तुला उघडा केला ह्याचा प्रॉब्लेम आहे. नागडा करा, मला प्रॉब्लेम नाहीये. ऑपरेशन करा. होणार सगळं होणार. काय आहे, काय पारकर गुरुजींनी मला सांगितलेलं आहे. काय आहे, आजचा माझा काल शुभ झालेला आहे. कळलं का नाही? माझं सगळं ग्रहमान चांगलं आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन करायला घ्यायचं समजलं. हा, म्हणजे ऑपरेशन सुरळीत होईल. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घेता? काय करणार? हा, त्याशिवाय मी टेटस्कोपला हातच लावित नाही. काय समजलं? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला जाम दुखतंय काय? जाम दुखतंय म्हणजे जोरात दुखतंय. आता वेगळं काय सांगू तुम्हाला? काही करू नका. थांबा 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट. आणि सगळं सुरळीत होणार. डॉक्टर आहे का नाही? साधी सुधी गोष्ट आहे का? 1 मिनिट. नाही काही नाही. थांबा. काय करताय? ऑलरेडी आहेत कपाळा. आटे आहेत माझ्या कपाळा. नाही तो अंगारा केशव गुरुजींनी मला दिलेला आहे. हा लावल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. काय समजलं? हो गुरुजी, ऑपरेशन करतोय, लक्ष ठेवा. ऑपरेशन तुम्ही करताय, ते कशाला लक्ष ठेवतील? नाही तसं नाही. त्यांना सांगितल्याशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही. काय समजलं? हा, मग नाही तर मला रात्रीच येऊन त्रास देतात. कुठे? स्वप्नात. काय बुवा, मला नाही सांगितलं बुवा. असं रुसून बसतात का नाही? काय सारखं इथे बोल नका, इथे पण बोला, मला त्रास होतो ते बोलताना. सगळं बरोबर आहे तुम्ही. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे अंगारा लावायला लागलेला आहे. हो सगळं होणार व्यवस्थित. काय काळजी करू नका. 1 मिनिट. ऑपरेशन करायचं. मला दुखतं. एवढ्या लांबून कुठं ना, हा शॉर्टकट बरा आहे का नाही म्हणून येतो का नाही? काय बोलता? थांबा, ऑपरेशन सुरळीत होणार. एक काम करा. काय करताय? हा कापूस गदी नाकात टाका. नाकात? आणि मग श्वास कशाने घेऊ? जिकडे मोकळा असेल तिकडनं घ्या का? 1 मिनिट. अजून एक काम करा. घाला लवकर नाकात. हा घ्या. तुळशीचा पान तोटात असू द्या. नाही त्याची कसा, म्हणजे तुम्हाला श्वासोश्वास चांगला घेता येईल आणि हवा शुद्ध गावल. थांबा, थोडं सगळं नीट होणार. काळजी करू नका. थांबा 1 मिनिट. थांबा. हे काय करत आहे? अंगठ बांधतोय. अहो ते मेल्यानंतर बांधतात ना. हो ऑपरेशन म्हणजे मरणच का नाही? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? तसं नव्हं. आणि मला एक गोष्ट सांगा. हा, उद्या तुम्ही मेलो म्हणजे समजा मेलो तर घरची लोक येणार. हा, इथं बोंबलत बसणार, रडत बसणार. अंगठ बांधायला विसरले, मग वाडी मग टाईट होते का नाही? काय समजले? त्याच्यामुळे हा बांधलेला आहे. आणि जगलं तर हा सोडता येईल. बरोबर आहे ना? जगलं. आणि काळजी करू नका. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो, गुरुजींनी मला तसं वचन दिलेलं आहे. माझं ग्रहमान चांगलं आहे. म्हणजे आज मी जर डोंगर पोखरला ना, तर हिरं सापडतील. हिरं कोणी सांगितलं डोंगर पोखरला की हिरे सापडतात? तू असं काय करता वाय? कुणीतरी म्हटलं जाय ना, खोदा पाड निकला हिरा. हिरा नाही हो, चुहा. 1 नंबरचा चुहा माणूस आहे. नाही पण ऐका ना,
मी काय म्हणतो शिंपल्यात हिरा असतो ना हो? अहो नाही हो, शिंपल्यांमध्ये मोती असतो. काहीतरी काय सांगता, मोती घराच्या बाहेर बांधलेला असतो, मला माहिती आहे का नाही? एवढंच करू शकतो मी. अहो तुम्ही काय करताय, लवकर करा. ट्युमरच काढे. थांबा, घाबरू नका. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. इकडे आलो मी या माणसाकडे. इथं आहे ना ट्युमर? इथं तुम्हाला माहिती की मला विचारताय. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. एक मिनिट बघू दे कुठे ट्युमर आहे तुमचा. तो काढा. वरट आहे कशाला? डायरेक्ट कापलं तुम्ही. आता ऑपरेशन करायचं म्हटलं कापावं लागणार आहे ना. फूल तरी द्यायचे ना मला आधी. थांबा जरा, एक मिनिट. बघून ते काय झालं? केवढा अंधार आतमध्ये आहे. आता का लाइटिंग करू आतमध्ये? दिवाळी आहे. आणि काय हा सगळा हा? या आतड्या बघा, एकतरी सरळ आहे वासाडी याच्यातली. सगळा गुंतागुंत झालेला आहे. एखाद्याची बेशिस्त बाई असते ना, कपडाच्या साड्या कोंबते तसं सगळ्या कोंबलेल्या आहेत या आतड्या. कुठे डॉक्टर झालात तुम्ही? असंच असतं, ती रचना अशीच असते हो. तुम्ही लवकर ट्युमर काढावं. माझं ट्युमरच काढतोय. एक मिनिट. काय प्रॉब्लेम झालेला आहे. मग हा सगळं मलाच निसरावं लागणार आहे. ते काय करताय पण? 2 मिनिटं थांबा. आता मला तिच्याकडनं न्याय निवाडा घ्यावा लागेल. कोणाकडनं? देवीकडनं. देवीकडनं? कोण देवी? तर कौल मागायला लागेल का नाही? त्याशिवाय काय व्हायचं ना. थांबा जरा, एक मिनिट थांबा जरा. बाय माझी आयशी. शांत बसा जरा. तसं कापता यायचे नाही. तर बाय माझी आयशी. सत्याची पांढरी आणि संध्याकाळचा प्रहर आहे बाय माझी. संध्याकाळचा कुठे दुपारचा प्रहर आहे हो. देवी बरोबर बोलतोय ना, जागृत झालेली आहे देवी. संध्याकाळचाच प्रहर आहे. तू बोलणं गेला राजेश बाय माझी. तर बाय माझी आयशी म्हणजे ह्याच्या पोटात ते काय 2 पाईपलाईन गेलेली आहे. रक्तवाहिनी त्या देवीला कळेल काय आहे. तर बाय माझी आयशी, उजवी साईडची जर कापायची असेल तर उजव्या साईडचं फुल दे. आणि जर डाव्या साईडची कापायची असेल तर डाव्या साईडचं फुल दे बाय माझी आयशी. दे बाय माझी आयशी. बघ मांग विचारायला कुठला तरी. हा काय विचारा ना. हा काय डावा पडलं मग डावा मी लात मारली म्हणून पडलो. नाही देवी न्याय निवाडा दिलेला आहे. काय बोलता येड्यासारखं? शांत बसा जरा. नाही आता करत का, आता मला कल्ली नाही कुठलं काय कापायचं. एक मिनिट. आई लवकर कापा तुम्ही. देवा, केवढा रक्त. चुकीची कापली काय? तुम्हाला तर माहिती चुकीची कापली की नाही. तसं नव्हतं. देवान कौल द्यायला नव्हता, पण देव पण माणूस आहे का? देव किती माणूस असतो. थांबा, काळजी करू नका. थांबा जरा, एक मिनिट. गाठ मारून ठेवतो ते. गाठ मारताय तुम्ही? ऑलरेडी माझी गाठ मारली आहे. नाही सगळं होणार आता. सगळं कन्फ्युजन झालेलं. करायचं काय नेमका? थांबा एक मिनिट. नाही अजून आहेत आमच्याकडे उपाय बरेच आहेत. थांबा एक मिनिट. पुढची आपल्याकडे योजना आहे का नाही? योजना मोसंबी ही मोसंबी राजपूत. मोसंबी आता मोसंबीचं काय आहे? मोसंबी आहे ना, म्हणजे ह्या ट्युमरला लावली बरोबर तो ट्युमर बाहेर गेल का नाही, तो असा त्याच्यावर फिरवणार तुमच्या पोटावर. मोसंबी फिरलो असं होणार आहे? अरे मोसंबी नाही, आतमध्ये लिंबू आहे. लिंबू आहे? हा काय लिंबू दाखवा ना. काय बाहेर काढा. काय मारायला होतोस त्याला? म्हणून तर मोसंबीतनं लपवून आणलेला आहे ना. तो टप्पीलाच असतो वासाडा. काळजी करू नका. आता हा लिंबू आहे ना, मी ह्या ट्युमर वर फिरवणार. ट्युमर पटकन बाहेर येईल. काय जमत नाही काय? त्या सगळं होणार बरोबर. काळजी करू नको. एक मिनिट. बरोबर फिरवतोय. थांब. हा काय हलू आता होणार. सगळं होणार. काय झालं? काय लिंबू आत पडला. काय बोलताय तुम्ही? लिंबू आत पडला. हे बघा. आता ट्युमर पण आतमध्ये, लिंबू पण आतमध्ये. नाही का स्टोरेज आहे का माझं? थांबा काहीतरी. थांबा जरा. फोन आला. नाही थांबा जरा. एक मिनिट जरा. फोन आलेला आहे. 1 मिनिटचा कुठला फोन आला? हॅलो महाराज. हा झालंय. ऑपरेशन झालेलं आहे.
म्हणजे फाडलेला आहे पोट काय शुभकाल माझा संपला. ऐका ना अरे देवा, नाही तसं ना ऑपरेशन करून आतमध्ये लिंबू अडकलेला आहे. ऐका ना ऐका तर काढू काय जरासा. ना नाही काढता यायचा, हात नाही लावायचा. ऐका ना हो मग आता शुभकाल हाय कधी. ऐका उद्या संध्याकाळी 6 नंतर. ऐका ना मग तोपर्यंत बरं नाही 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 बोललो ना तुम्हाला. हा चल ठेव. हो लिंबू काढा ना हो. नाही लिंबू नाही. ट्युमर तरी काढा ना हो. अरे 4-5 रुपयाचा लिंबू काय किंमत आहे काय त्याला. राहू दे अहो, ऐका ना, काय करताय काढा ना हो, ते बाहेर काय पडतो. काढता येणार. अरे बाबा माझा शुभकाल आता संपलेला आहे. पण माझा काय संपेल ना तुम्ही काढा ना, नाही तुमच्या नाही पाया जमणार. पडतो. अरे गुरुजीनी दिल्याशिवाय ऑर्डर दिल्याशिवाय मी कसा काढू. अहो, हा काढा तुझ्या पाया पडतो. नाही नाही खरंच नाही होणार. नाही नाही अरे मग एवढं फाडलं आता शिवा तरी. असं म्हणता वाय शिवला. एवढंच करू शकतो मी. अहो, काय करायचं